नमस्कार. जेव्हा भाजी काय बनवावी हे सुचत नसेल तर 10 मिनिटात झटपट होणारी अशी शिमला मिरचीची भाजी नक्की एकदा बनवून पहा. टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते. ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा भाजी आवडीने खातील. तर इथे 2 शिमला मिरची घेतली आहे आणि 1 कांदा घेतला आहे. शिमला मिरचीतील बियांचा पार्ट काढून टाकला आहे आणि कांदा आणि शिमला मिरची उभी कट करून घ्यायची आहे. तर इथे या पद्धतीने मी उभा कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतले आहे. नंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. जास्त बारीक करायचे नाही, थोडे मोठेच ठेवायचे आहे. नंतर शिमला मिरची आणि कांदा एका बाउलमध्ये इथे काढून घेत आहे. नंतर आपल्याला याच्यात काही मसाले घालायचे आहे. तर इथे कुटून घेतलेलं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर घालायची आहे आणि 2 चमचे इथे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे एवढे तेल घालायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात तेल घालायचं आहे. 1 चमचा जिरे आणि लसूण घालायचं आहे. 1 मिनिटभर हे छान परतवून घ्यायचं आहे. नंतर शिमला मिरची टाकायची आहे आणि 1-2 मिनिटे छान मोठ्या गॅसवरती हे परतवून घ्यायचं आहे. नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ताटामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे खाली भाजी लागणार नाही. वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही. तर छान याला 1 वाफ काढून घेतली आहे. आता या स्टेजला अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी 1-2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. तर फक्त 5 ते 10 मिनिटातच झटपट अशी ही दही शिमला मिरचीची भाजी बनवून तयार होते. डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर इथे भाजी शिजली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. गरम चपातीसोबत एकदम छान अशी भाजी लागते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.